ते म्हणले त्यांनी हे देव फेव काय नसतं, हे सगळं जे जग दिसतं हे सगळं नैसर्गिक आहे, हे आपोआप त्यांनी महाराज होत असतं निसर्गामुळं, याला काय कोणी तयार करणारं नाही असं. त्यांच्या पोटी नेमका मुलगा सात्विक जन्माला आला आणि तो मुलगा त्यांनी धार्मिक होता. तो म्हणायचा हे सगळं भगवंतानं तयार केलेलं आहे. फार मकडतात लोक त्यांनी महाराज स्वतःच्या सौंदर्यावर, माझं नाक चांगलं आहे, माझे डोळे चांगले आहेत, माझा रंग चांगला आहे. मग त्या लोकांना विचारायचं याच्यातलं तुम्ही काय निर्माण केलंय? तुम्हाला डोळे फार तुमचे चांगले आहेत, पण हे तुम्ही निर्माण केलेत का सांगा? तुमचा रंग फार चांगला आहे गोरापान, पण हा रंग तुम्ही तयार केलात का ते सांगा? नाही तयार केलं. फार सुंदर चित्र रेखाटलेलं होतं. त्यांना जरी देव मान्य नसला तरी कला वगैरे त्यांना मान्य होती. त्याने जे चित्र पाहिलं ना अवाक झाले. अरे वा, मुलाला बोलवलं, म्हणजे बाळ इकडे रे. म्हणे काय काय सुंदर चित्र काढलं रे, कोणी काढलं हे चित्र? असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज मुलगा म्हणला बाबा ते नैसर्गिक आहे, ते आपोआप झालेलं आहे, त्याला कशाला कोणी तयार करायला पाहिजे? तो म्हणला मूर्खा, हे आपोआप कसं काय होईल? कोणीतरी चित्र काढल्याशिवाय हे चित्र तयार झालं का? अहो खरंच बाबा ते नैसर्गिक आहे, आपोआप झालेलं आहे. तो म्हणला हे आपोआप झालं, जो म्हणेल मी त्याला मूर्ख म्हणेन. बाप म्हणला मुलाला, मुलगा म्हणला बाबा अहो एवढंसं चित्र काढण्याकरता जर कोणी चित्र काढणारा रंगारी असावा लागेल तर जगाचं रूप संपूर्ण जे चित्र दिसतं हे चित्र काढण्याकरिता कोणीतरी चित्रकार नसेल का? फक्त विचार करा ना थोडासा. श्री व्यासदेवजी महाराजांनी सगळ्यात आधी भगवंताची वंदना केली आणि मग त्यांनी महात्म्य सांगायला सुरुवात केली. हरी हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहे भवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. भगवंताचा परिचय सांगितला. ज्या भगवंतापर्यंत तुम्हाला जायचंय त्या परमात्म्याचा परिचय पण असला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला भेटायचंय आणि त्या व्यक्तीचं तुम्हाला काहीच वर्णन माहित नाही, ती व्यक्ती तुमच्या शेजारी येऊन बसली तरी तुम्हाला कळणार नाही मला कशी आहे ती. खरं सांगा, मला आमचे कोपरगावचे बाबा होते ब्रह्मलीन श्री लखनगिरीजी महाराज, आणि ते आमच्या स्वामीजींकडे घेऊन गेले. त्यांनी मला फक्त स्वामीजींच्या स्वभावाचं वर्णन सांगितलं. ते म्हणले त्यांचं नाव स्वामी सागरानंद सरस्वती आहे, त्यांचं अंतकरण सागरासारखं आहे, ते सगळ्यांना फार सामावून घेणारे आहेत, ते फार कृपाळू आहेत, ते फार दयाळू आहेत, असं सगळं सांगितलं. पण ते कसे कपडे घालतात, त्यांची उंची कशी आहे, त्यांचा रंग कसा आहे, ते कसं बोलतात यातलं काहीच माहीत नव्हतं. सकाळी 10 वाजताच आश्रमात जाऊन बसलो त्र्यंबकेश्वरला. सगळं ऐकलं रस्त्यानं स्वामीजी असे आहेत. 10 वाजता बसलो, 10 वाजता गेलो तर ते म्हणले स्वामीजी नाशिकला गेलेले आहेत. मग वाट बघत बसलो. मग बसलो आतमध्ये खुर्चीत आणि मग जो मनुष्य येईल मला वाटायचं हेच स्वामीजी आहेत, कारण परिचय नाही ना, हेच स्वामीजी आहेत. असं करता करता संध्याकाळचे 5 वाजले आणि संध्याकाळी 5 वाजता स्वामीजी आले. मी ज्या खुर्चीत बसलो होतो त्याच्या शेजारच्या खुर्चीत बसले, माझ्या शेजारच्या खुर्चीत बसले. आणि जे बाबा मला घेऊन गेले होते ते समोर बसले होते त्यांच्या आसनावर. त्यांना झोपायचा फार छंद होता, ते झोपले होते आणि स्वामीजी शेजारच्या खुर्चीतून बसले, माझ्या गळ्यात हात घातला, हिंदीत बोलायला लागले. कहाँ से आए हो, क्या नाम आहे तुम्हारा, अशी सुरुवात केली बोलायला आणि फार प्रेमानं बोलायला लागले. मी सांगायला मला काय माहित स्वामीजी आहेत म्हणून. मग अशी संवाद त्यांनी चर्चा सुरू झाली आणि ते जागे झाले. ते जागे झाल्यानंतर त्यांनी पाहिलं स्वामीजी माझ्या शेजारी बसलीत, मी पण आयटीत खुर्चीत बसलोय. कुठं म्हणलंय स्वामीजींच्या शेजारी बसतो. मग मी डचकून उठलो, मग मला कळालं हे स्वामीजी आहेत. तुमच्या लक्षात आलं? स्वामीजी आले नव्हते का, मला भेटले नव्हते का, माझ्याशी बोलले नव्हते का, माझ्या गळ्यात हात घातला होता डायरेक्ट. मला माहित नव्हतं ना पण हे स्वामीजी आहेत म्हणून, म्हणजे माझा त्यांचा परिचय नव्हता. तसा देव सुद्धा तुमच्या जवळ येऊ शकतो, तुमच्या शेजारी बसू शकतो, तुमच्याशी बोलू शकतो, तुमच्या गळ्यात हात घालू शकतो. पण त्या देवाचा जर तुम्हाला परिचयच नसला तर मग आला तरी तुम्हाला कळणार नाही महाराज. मग तुम्हाला त्याचा परिचय झाला पाहिजे. मग भागवत काय करतं, तुम्हाला भगवंताचा परिचय करून देतं. ऐका, लक्षपूर्वक आहे. काय परिचय आहे भगवंताचा? म्हणले सच्चिदानंद रूपाय
आता हा परिचय दिला स्वरूपाचा परिचय. माझ्याकडे 4 परिचय आहेत देवाचे, 4 प्रकारचा परिचय. परमात्मा सत्य स्वरूप आहे, परमात्मा चैतन्य स्वरूप आहे, परमात्मा आनंद स्वरूप आहे. हा त्याच्या स्वरूपाचा परिचय. काय काम करतो तुमचा देव असं जर कोणी म्हणलं तर विश्वोत्पत्ती आदी हेतवे, विश्वाला निर्माण करतो देव, हे त्याचं कार्य आहे. मला हे जग कोणी निर्माण केलं? फार मकडतात लोक त्यांनी मला स्वतःच्या सौंदर्यावर. माझं नाक चांगलं आहे, माझे डोळे चांगले आहेत, माझा रंग चांगला आहे. मग त्या लोकांना विचारायचं, याच्यातलं तुम्ही काय निर्माण केलंय? तुम्हाला डोळे फार तुमचे चांगले आहेत, पण हे तुम्ही निर्माण केलेत का सांगा? तुमचा रंग फार चांगला आहे गोरापान, पण हा रंग तुम्ही तयार केलात का ते सांगा? नाही तयार केला. तुम्हाला याच्यातलं काय तयार करता येतं ते तरी सांगा. आपल्याला काही तयार करता येत नाही. तयार करणारा तो आहे, तो विश्व निर्माण करतो, त्याला सगळं काही करता येतं. मला लाईट गेल्यानंतर तुमचं दुसऱ्या मजल्यावर असणारी जी पाण्याची टाकी आहे ना, त्याच्यात तुम्हाला पाणी वरती चढवता येत नाही. पण नारळात पाणी चढवण्याकरिता कोणती मोटर लावली तेवढं मला सांगा. की जी मोटर कितीची आहे ती, त्या मोटरने त्यांनी महाराज पाणी नारळापर्यंत जातं, त्या नारळात पाणी त्यांनी तुम्हाला सापडतं. एक नारळातलं पाणी पिलं की ढेकर देतो माणूस, पोट भरून जातं. एवढं पाणी नारळात वरती साठवलं जातं. कोण भरतो पाणी? हा महत्वाचा विचार आहे. बाळ जन्माला आल्यानंतर आईच्या स्थानाला दूध कोण आणतो? कोण त्यांनी महाराज अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी करतो. काय ह्या सगळ्या गोष्टी होतात? मग लोक फॉरवर्ड झालेले आहेत. ते म्हणतात हे नैसर्गिक आहे, हे सगळं प्रकृतीनं मुळे आपोआप होत असतं. हे प्राकृतिक आहे म्हणतात. त्याला काय कोणाची करायची काय आवश्यकता? हे सगळं प्राकृतिक आहे. हे सगळं जग निर्माण झालेलं आहे, हे सगळं प्राकृतिक आहे. याला कोणी निर्माण करण्याची काय आवश्यकता नाही, हे आपोआप होतं. एक वकील साहेब होते आमच्याकडे, नाना महाराज होते वनकुटेकर, फार दिव्य महापुरुष होते. त्यांचा महिमाच काही वेगळा होता. हा दृष्टांत सांगायचे. वकील साहेब होते आणि ते थोडे पुरोगामी विचाराचे होते, नास्तिक होते थोडेसे. ते म्हणले त्यांनी हे देव फेव काय नसतं, हे सगळं जे जग दिसतं हे सगळं नैसर्गिक आहे, हे आपोआप त्यांनी महाराज होत असतं निसर्गामुळं, याला काय कोणी तयार करणार नाही असं. त्यांच्या पोटी नेमका मुलगा सात्विक जन्माला आला आणि तो मुलगा त्यांनी धार्मिक होता. तो म्हणायचा हे सगळं भगवंतानं तयार केलेलं आहे. हे रचा हे सृष्टी को जिस प्रभू ने वही ये सृष्टी चला रहा है. त्याचा भावच चांगला होता. तो मला सगळी सृष्टी देवानं निर्माण केली आहे आणि त्याचं त्याच्या बापाचं भांडण व्हायचं. तो म्हणायचा देव काय नसतं, हे सगळं आपोआप तयार झालं. मुलानं थोडी युक्ती केली. काय केलं माहिती आहे? फार सुंदर एक चित्र काढलं महाराज पांडुरंगाचं. तो पांडुरंगाचाच भक्त होता मुलगा. पांडुरंगाचं सुंदर चित्र काढलं. आखीव रेखीव पाहतच राहावं असं त्यांनी शृंगार त्याचा त्या चित्रात केला आणि बापाच्या टेबलवर नेऊन ठेवलं चित्र. जिथं बापाचा टेबल होता ना वकील साहेबांचा, त्याच्यावरती चित्र नेऊन ठेवलं आणि ठेवल्यानंतर त्यांनी महाराज त्या वकील साहेबांनी ते चित्र पाहिलं. कलाप्रेमी होते, फार सुंदर चित्र रेखाटलेलं होतं. त्यांना जरी देव मान्य नसला तरी कला वगैरे त्यांना मान्य होती. त्याने ते चित्र पाहिलं ना अवाक झाले. अरे वा. मुलाला बोलवलं, म्हणजे बाळ इकडे रे. म्हणे काय काय सुंदर चित्र काढलं रे, कोणी काढलं हे चित्र? असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज मुलगा म्हणला बाबा ते नैसर्गिक आहे, ते आपोआप झालेलं आहे, त्याला कशाला कोणी तयार करायला पाहिजे? तो म्हणला मूर्खा, हे आपोआप कसं काय होईल? कुणीतरी चित्र काढल्याशिवाय हे चित्र तयार झालं का? अहो खरंच बाबा ते नैसर्गिक आहे, आपोआप झालेलं आहे. तो म्हणला हे आपोआप झालं जो म्हणेल मी त्याला मूर्ख म्हणेन. बाप म्हणला मुलाला. मुलगा म्हणला बाबा अहो एवढंसं चित्र काढण्याकरता जर कोणी चित्र काढणारा रंगारी असावा लागेल तर जगाचं रूप संपूर्ण जे चित्र दिसतं हे चित्र काढण्याकरिता कोणीतरी चित्रकार नसेल का? पक्का विचार करा ना थोडासा. एवढं जगाचं चित्र डोळ्यासमोर दिसतंय, हे आपोआप कसं होईल महाराज? हे जयापासून सकळ जयापासून सकळ जयापासून सकळ जयापासून सकळ महिमंडळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा राणा, तो एक पंढरीचा
चारा तो एक पंढरीचा विश्वाला निर्माण करणं भगवंताचं काम आहे. हा त्याचा परिचय आहे. काय करतो तुमचा देव? विश्व निर्माण करतो देव, हा देवाचा परिचय आहे. त्याचा स्वभाव कसा आहे म्हणजे 3 तापांचा नाश करतो. आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक व्यथा, आधी भौतिक ताप म्हणजे भौतिक पदार्थांपासून होणारा उपद्रव, आणि आधी दैविक ताप म्हणजे देवतांपासून होणारा ताप. या 3 प्रकारच्या तापांचं त्यांनी शमन करणारा जो आहे तो परमात्मा आहे. तापत्रय विनाशाय. काय त्याचं नाव आहे म्हणले? त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. म्हणून श्रीकृष्णाय वयं नमः. आपण सर्वजण त्या श्रीकृष्ण परमात्म्याचं वंदना करूया. म्हणून वयं नमः, आपण सर्वजण नमस्कार करूया, असा त्यातला भाव आहे. म्हणून भगवंताची वंदना केली. यानंतर श्री शुकदेवजी महाराजांचं वर्णन केलं. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुत्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. जे जन्माला आल्याबरोबर त्यांनी 12 वर्षाची मूर्ती तपश्चर्येच्या बळावर प्रगट करून पळू लागले, आणि मग मात्र त्यांनी व्यासदेवजी त्यांच्या मागे पळू लागले. त्यांना जन्मलेल्या बाळकाला नाव नसल्या कारणाने शुक म्हणू लागले. त्यांचं नाव शुक पडलं. असे शुकाचार्य महाराज त्यांची वंदना केली.